नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. अगदी लक्षात घ्या की जानेवारी महिना मध्यापर्यंत आला आणि तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रामधील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याची जी पेन्शन वितरण आहे या संदर्भातला अजून GR आलेला नाही आहे आणि अनेक लाभार्थी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, यूट्यूबवरती विचारत आहेत. सोशल मीडियावरती देखील पेन्शन वितरणासंदर्भातले अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण लक्षात घ्या की अजून तरी शासनाचा लक्षात घ्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये, इतर लाभार्थ्यांना 1,500 रुपयांचा लाभ वितरणासंदर्भातला निर्णय झालेला नाही आहे. कारण का सध्या स्थिती ही आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील शासन व्यवस्था इलेक्शनच्या कामांमध्ये गुंतलेली आहे. साधारणतः 16 तारखेपर्यंत तरी लक्षात घ्या पेन्शन वितरण होणार नाही आहे. हीच आत्ताची माहिती संबंधित विभागाकडून महत्त्वाची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी येतात यांना मात्र आता थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. साधारणतः 16 तारखेनंतरच पेन्शन वितरण आणि त्याचबरोबर पेन्शन वितरणाचा GR प्रसिद्ध होईल आणि येणारी पेन्शन केवळ जानेवारी महिन्याचीच पेन्शन असणार आहे. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की आता प्रतीक्षा करायची आहे. 16 तारखेनंतरच पेन्शन वितरणाचा निर्णय प्रशासनामार्फत घेतला जाणार आहे. कारण का लक्षात घ्या 15 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ज्या निवडणुका आहेत तर या निवडणुका पार पाडल्या जातील आणि उद्या निकाल. त्यामुळे या 2 दिवसांमध्ये पेन्शन वितरणाची काहीही शक्यता नाही आहे. हीच आताची सद्यस्थिती आहे. त्यामुळे पेन्शन वितरणासंदर्भातली घोषणा 16 तारखेनंतरच 100% होणार म्हणजे होणार. तर अशा प्रकारे तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.